मित्रहो, या व्हिडिओमध्ये आपण 12वी बोर्डच्या परीक्षेत समासावर आलेले प्रश्न सोडविणार आहोत। हा व्हिडिओ जर तुम्ही शेवटपर्यंत पाहिला तर समासावरील 2 गुण तुम्हाला निश्चित मिळतील। मित्रहो, 12वी बोर्डच्या परीक्षेमध्ये अव्ययीभाव समास, तत्पुरुष समास, द्वंद्व समास आणि बहुव्रीही समास या 4 समासांवर प्रश्न विचारण्यात येतात आणि तत्पुरुष समास आणि द्वंद्व समास या समासांचे प्रत्येकी 3 उपप्रकार आहेत। अशा एकूण 8 समासांवर 12वी बोर्डच्या परीक्षेमध्ये प्रश्न विचारण्यात येतात। या सर्व समासांवर 12वी बोर्डच्या परीक्षेमध्ये आलेले प्रश्न आपण या व्हिडिओमध्ये सोडवणार आहोत आणि व्हिडिओमध्ये पुढे मित्रो समास ओळखण्याची एक रामबाण जंत्री मी तुम्हाला देणार आहे आणि व्हिडिओच्या शेवटी तुम्हाला समासावरील एक ॲक्टिव्हिटी देखील करायला मिळणार आहे, म्हणून व्हिडिओ शेवटपर्यंत पहा। मित्रो, समास कसा ओळखावा यावरील हा दुसरा व्हिडिओ आहे। याच्या अगोदरच्या व्हिडिओमध्ये आपण समास कसा ओळखावा हे सविस्तर अभ्यासलेले आहे। तो व्हिडिओ जर तुम्ही पाहिला नसेल तर आपल्या चॅनलवरील 12वी बोर्ड परीक्षा मराठीचे व्याकरण या प्लेलिस्टमध्ये जाऊन हा व्हिडिओ अवश्य पहा। चला तर मग आपण आता प्रत्यक्ष बोर्ड परीक्षेमध्ये आलेले समासावरील प्रश्न सोडवूयात। मित्रो नमस्कार, मी डॉक्टर नारायण बिडवे। मित्रो, प्रश्न 5अ म्हणजेच कृती 5अ मध्ये समासावर 2 गुणांसाठी प्रश्न विचारण्यात येतात। यातील कृती 2 मध्ये 2 उपप्रश्न असतात, य आणि र, प्रत्येकी 1 गुणासाठी। अशा प्रकारे समासावर 2 गुणांसाठी प्रश्न विचारण्यात येतात। या ठिकाणी आपल्याला दिलेल्या शब्दामध्ये कोणता समास वापरलेला आहे हे ओळखावं लागतं। मित्रो, य मध्ये पर्याय दिलेले असतात तर र मध्ये आपल्याला मनाने समासाचा प्रकार लिहावा लागतो। चला आता प्रत्यक्ष परीक्षेमध्ये आलेला प्रश्न आपण पाहूयात। पहा, र मध्ये हा प्रश्न आलेला आहे, यथोचित या सामासिक शब्दातील समासाचे नाव लिहा। जून 2025 च्या परीक्षेला आलेला हा प्रश्न आहे। मित्रो, समास ओळखत असताना प्रत्येक समासाचं एक वैशिष्ट्य आहे, ते अगोदर आपण डोक्यात घेतलं पाहिजे। पहा, आता यथोचित या सामासिक शब्दाचं वैशिष्ट्य म्हणजे हा क्रियाविशेषणाप्रमाणे कार्य करतो। मग कोणता शब्द क्रियाविशेषणाप्रमाणे वागतो हे डोक्यात ठेवा आणि समासाचे नाव लिहा। तर याचे उत्तर आहे अव्ययीभाव समास। अव्ययीभाव समास हा क्रियाविशेषणाप्रमाणे वागतो। चला पुढील प्रश्न पाहूयात। पावलो पावली या सामासिक शब्दातील समासाचे नाव लिहा। पहा, हा प्रश्न 2 परीक्षेमध्ये आलेला आहे, फेब्रुवारी 2024, जुलै 2023। आणि मित्रो, हा शब्द देखील वाक्यामध्ये क्रिया विशेषणाप्रमाणे वागतो। म्हणजे कोणता समास असेल? अर्थातच अव्ययीभाव समास। चला पुढील प्रश्न पाहूयात। प्रतिक्षण या सामासिक शब्दाचे नाव लिहा। पहा, य मधील हा प्रश्न आहे, याला पर्याय दिलेले असतात। आता प्रतिक्षण हा शब्द कोणत्या प्रकारे वागतो? तर हा शब्द देखील क्रियाविशेषणाप्रमाणे वागतो। मग आपलं उत्तर काय असेल? तर आपलं उत्तर आहे अव्ययीभाव समास। चला पुढील प्रश्न पाहूया। नवरात्र या सामासिक शब्दातील समास ओळखा। जून 2025 ला आलेला प्रश्न आहे। मित्रहो, या ठिकाणी जे प्रथम पद आहे, पहिले पद आहे, हे पद संख्या विशेषण आहे। जेव्हा पहिले पद संख्या विशेषण असते तेव्हा कोणता समास असतो? पहा यामध्ये, तर मित्रो तो समास आहे द्विगु समास। मित्रो, 2-3 प्रश्नामधील समास आपण असाच ओळखलेला आहे। आता आपण समास ओळखण्याची जंत्री पाहूया। जंत्री म्हणजे कसा समास ओळखायचा एका शब्दामध्ये आपल्याला या ठिकाणी कळणार आहे। पहा, या ठिकाणी एक टेबल घेतलेला आहे आपण आणि या टेबलमध्ये सुरुवातीला आपण समासाचे नाव घेणार आहोत आणि त्यानंतर समास कसा ओळखायचा त्याची जंत्री या ठिकाणी घेणार आहोत। एकूण 8 समास आपल्याला परीक्षेला येतात। पहा, पहिला समास अव्ययीभाव समास कसा ओळखायचा? या ठिकाणी शब्दाचा क्रियाविशेषणाप्रमाणे वापर होतो, हे लक्षात ठेवायचं आहे। तर दुसरा विभक्ती तत्पुरुष समास हा कसा ओळखायचा? तर सामासिक शब्दाचा विग्रह करताना त्या विग्रहामध्ये प्रत्यय किंवा शब्दयोगी अव्यय येतात। असे अव्यय येत असतील विग्रहामध्ये तर तो विभक्ती तत्पुरुष समास असेल। कर्मधारय समास कसा ओळखायचा? तर यातील दोन्ही पदे प्रथमा विभक्तीत असतात मित्रो, आणि त्या पदांचे आपसात विशेषण विशेष्य, उपमान उपमेय असे नाते असते किंवा
दोन्ही पदे एकरूप असतात, म्हणजे सिमिली मेटाफर रूपक अलंकार या ठिकाणी वापरलेला असतो. लक्षात ठेवा, विभक्ती तत्पुरुष समास आणि कर्मधारय समास सारखेच दिसतात, परंतु याचा विग्रह करताना अव्यय आणि प्रत्यय येतात आणि यामध्ये पदांचं आपसात नातं असतं. विशेषण विशेषण असेल, विशेषण नाम असेल किंवा दोन पद एकरूप असतील असं नातं असतं. हा मुख्य फरक या दोन समासामध्ये आहे. फक्त हे दोन समासच आपल्याला कन्फ्यूज करतात, म्हणून ह्या दोन समासाची जंत्री चांगली लक्षात ठेवा, जेणेकरून तुमचे 2 मार्क निश्चित होतील. हे दोन समास तुम्हाला ओळखू आले तर दुसरे समास तुमचे चुकणार नाहीत. चला, द्विगु समास कसा ओळखायचा? यामधील प्रथम पदे संख्या विशेषण असते. किती सोपा समास आहे. प्रथम पदे संख्या विशेषण दिसलं की तो समास असेल द्विगु समास. इतरेतर द्वंद्व समास. द्वंद्व समासाचे 3 प्रकार आहेत, त्यातील 2 समास सारखेच आहेत, इतरेतर द्वंद्व आणि वैकल्पिक द्वंद्व. इतरेतर द्वंद्वमध्ये आणि, अन, व, नी अशा प्रकारच्या अव्ययांनी विग्रह करण्यात येतो. लक्षात ठेवा, जेव्हा आपण विग्रह करतो त्यावेळी हे शब्द आले की इतरेतर द्वंद्व समास तो असेल. वैकल्पिक द्वंद्व समास या ठिकाणी जी पदं असतात ही तर समान दर्जाची पदं असतातच दोन्ही समासामध्ये, परंतु वैकल्पिक द्वंद्वमध्ये किंवा, अथवा, वा अशा प्रकारच्या विकल्पबोधक उभयान्वी अव्ययाचा वापर करण्यात येतो. या ठिकाणी विकल्पबोधक अव्यय आहेत आणि या ठिकाणी समुच्चयबोधक अव्यय आहेत. चला पुढील समास पाहूया. समाहार द्वंद्व समास. पहा, या ठिकाणी पदांनी सुचलेल्या गोष्टी तर त्यामध्ये असतातच, त्यापेक्षा जास्त गोष्टीचा अंतर्भाव करण्यात येतो. लक्षात ठेवा, म्हणजे 2 पदांनी 2 गोष्टी सुचलेल्या असतात आणि आणखी काही गोष्टी या समासामध्ये सजेस्ट केलेल्या असतात. जसं चहा पाणी असा जर सामासिक शब्द असेल तर चहा आणि पाणी त्यामध्ये येतं, परंतु त्या व्यतिरिक्त सुपारी, बडीसोप इतर गोष्टी देखील येतात. तर अशा वेळी समाहार द्वंद्व समास असतो. आणि शेवटचा समास आहे मित्रो बहुव्रीही समास. या समासामध्ये दोन्ही पदं तिसरीच गोष्ट सुचवितात. दोन्ही पदाचा अर्थ डायरेक्ट त्या ठिकाणी घेतलेला नसतो, तर तिसरीच गोष्ट या पदांनी सुचविलेली असते. अशा प्रकारे 8 समासाच्या 8 कसोट्या या आहेत. तुम्ही काय करा, या स्क्रीनचा स्क्रीनशॉट घ्या आणि हे सगळं वहीमध्ये लिहून काढा, जेणेकरून तुम्हाला निश्चितपणे समासाचे 2 मार्क पडतील. चला आता आपल्या पुढील समासाकडे आपण वळूयात. दश दिशा या सामासिक शब्दातील समास ओळखा. पहा, फेब्रुवारी 22 आणि फेब्रुवारी 25ला हा प्रश्न आलेला आहे. पहा, या ठिकाणी देखील प्रथम पद हे संख्या विशेषण आहे. प्रथम पद जर संख्या विशेषण असेल तर कोणता समास असतो सांगा बरं? तो असतो द्विगु समास. चला पुढील समास पाहूया. कमल नयन या सामासिक शब्दातील समासाचे नाव लिहा. पहा, या ठिकाणी 2 पदांचा काय संबंध आहे? उपमान आणि उपमेय अशा प्रकारचा संबंध आहे, किंवा विशेषणाप्रमाणे सुद्धा उपमान काम करतं. लक्षात ठेवा, सिमिली ज्याला आपण म्हणतो, रूपक अलंकार. नयनाचं वर्णन या ठिकाणी केलेलं आहे. कमलाप्रमाणे नयन अशा प्रकारे उपमान उपमेय नातं जेव्हा या पदांमध्ये असतं त्यावेळी कोणता समास असतो? तर तो असतो कर्मधारय समास. लक्षात ठेवा. चला पुढील प्रश्न पाहूया. चोर भय या सामासिक शब्दातील समासाचे नाव लिहा. जुलै 2023ला आलेला हा शब्द आहे चोर भय. याचा विग्रह जर केला आपण तर चोराचे भय अशा प्रकारे विभक्ती प्रत्यय विग्रहामध्ये वापरण्यात येतो. जेव्हा विग्रहामध्ये विभक्ती प्रत्यय वापरण्यात येतो त्यावेळी तो कोणता समास असतो? विभक्ती तत्पुरुष समास असतो. लक्षात ठेवा, विभक्ती प्रत्यय आले किंवा शब्दयोगी अव्यय आले तर तो असतो विभक्ती तत्पुरुष समास. आणि दोन्ही पदं समान दर्जाचीच असतात. लक्षात ठेवा या ठिकाणी सुद्धा. चला पुढील समास आपण पाहूयात. पती पत्नी या सामासिक शब्दातील समास ओळखा. दोन्ही समान दर्जाची पदं आहेत आणि याचा विग्रह करताना आणि अशा प्रकारचं समुच्चयबोधक अव्यय येतं. तर हा कोणता समास आहे? पहा, या ठिकाणी पर्याय दिलेले आहेत. कर्मधारय समास आहे का? द्वंद्व समास आहे का? अव्ययभाव समास आहे का? तत्पुरुष समास आहे? मित्रो, हा आहे द्वंद्व समास. कशामुळे? दोन्ही पदे समान दर्जाची आहेत आणि त्या पदांना जोडण्यासाठी विग्रह करताना
अशा प्रकारचं समुच्चय बोधक अव्यय वापरण्यात येतं. चला पुढील प्रश्न पाहूया. खरे खोटे या सामासिक शब्दातील समास आपल्याला ओळखायचा आहे. तर मित्रो, या ठिकाणी देखील किंवा आपल्याला वापरावं लागतं विग्रह करताना. जेव्हा विग्रह करताना आपण किंवा वा अशा प्रकारचे शब्द वापरतो त्यावेळी कोणता समास असतो? पहा, या ठिकाणी देखील पर्याय दिलेले आहेत. तर मित्रो, हा कोणता समास आहे? इतरेतर द्वंद्व समास आहे. तर या ठिकाणी कोणता समास आहे? हा वैकल्पिक द्वंद्व. हे किंवा ते अशा प्रकारचा विकल्प दर्शवणारा शब्द या समासाचा विग्रह करताना जेव्हा आपण वापरतो त्यावेळी वैकल्पिक द्वंद्व समास असतो. हे आहे आपलं उत्तर. चला पुढील शब्द पाहूयात. नीलकंठ या सामासिक शब्दामध्ये कोणता समास आहे ते ओळखायचं आहे. पहा मित्रो, नीलकंठ म्हणजे काय? तर या ठिकाणी हे जे दोन शब्द आहेत हे तिसराच शब्द सुचवितात. निळा आहे कंठ ज्याचा असा तो, असा त्याचा अर्थ होतो. निळा कंठ असणार कोण आहे? शंकर किंवा महादेव. तर नीलकंठ या दोन्ही शब्दाने तिसराच शब्द सुचविलेला आहे. जेव्हा तिसराच शब्द सुचविण्यात येतो त्यावेळी कोणता समास असतो? तर तो असतो बहुव्रीही समास. बहुव्रीही समास म्हणजे काय हे तुम्हाला माहीतच असेल. बहुव्रीही म्हणजे ज्याच्याकडे खूप धान्य आहे असा तो शेतकरी. तसंच या ठिकाणी आहे नीलकंठ म्हणजे ज्याचा कंठ निळा आहे असा तो शंकर. हा आहे बहुव्रीही समास. पहा, मीनाक्षी या ठिकाणी देखील मीन आणि अक्षी असे दोन शब्द आहेत, परंतु हे दोन शब्द तिसराच शब्द सुचवितात. म्हणजे जेव्हा दोन शब्द तिसराच अर्थ सुचवितात त्यावेळी कोणता समास असतो? त्यावेळी असतो बहुव्रीही समास. मीनाक्षी म्हणजे माशांप्रमाणे जिचे डोळे आहेत अशी ती दक्षिणेकडील एक देवी आहे, तिला मीनाक्षी म्हणतात. तर अशा प्रकारे हा देखील बहुव्रीही समास आहे. मित्रहो, आता या ठिकाणी जे तुम्ही समास शिकलेला आहात ते तुम्हाला ओळखू येतात का हे पाहण्याची वेळ आलेली आहे. म्हणजे तुमच्यासाठी एक कृती या ठिकाणी आपण घेतलेली आहे. खालील शब्दात वापरलेले समास ओळखा. आता या ठिकाणी काही शब्द दिलेले आहेत आणि या शब्दामधील समास तुम्हाला ओळखायचे आहेत. तर मित्रो, दिलेली जंत्री तुम्ही वापरा. वहीमध्ये तुम्ही ती लिहून काढलेलीच असेल, नसेल तर पुन्हा व्हिडिओमध्ये मागे जा, ती जंत्री पहा आणि त्याच्या आधारे या शब्दांची उत्तरे लिहा कॉमेंट बॉक्समध्ये. जर 4च्या 4 शब्दांची उत्तरे बरोबर आली तर आपण असं समजूया की तुम्हाला समास चांगल्या पद्धतीने समजलेला आहे. अगदी तुम्ही सेफ झोनमध्ये आहात. तर मित्रो, आशा करतो की व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल. व्हिडिओ आवडला असल्यास त्याला लाईक करा, आपल्या मित्रांसोबत व्हिडिओ शेअर करा आणि चॅनलवर पहिल्यांदाच आलेले असल्यास चॅनलला सबस्क्राईब करून बाजूची घंटीसुद्धा दाबा. आणि मित्रो, आपल्या चॅनलवर मराठीसोबतच इंग्रजीचा देखील अभ्यास दिलेला आहे. चॅनलवरील होम पेजमध्ये क्लास 12 इंग्लिश आणि मराठी नावाचं एक सेक्शन आहे. त्या सेक्शनमध्ये 12वी इंग्रजी आणि मराठीचे संपूर्ण व्हिडिओज दिलेले आहेत. त्या ठिकाणच्या प्लेलिस्टवर क्लिक करून तुम्हाला पाहिजे ते व्हिडिओ तुम्ही पाहू शकता. आणि मित्रो, या ठिकाणी क्लास 12 इंग्लिश आणि मराठी नावाचा व्हॉट्सअप ग्रुप दिलेला आहे. याची लिंक खाली डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली आहे. त्या लिंकवर क्लिक करून या व्हॉट्सअप ग्रुपमध्ये तुम्ही जॉईन व्हा आणि अगदी घर बसल्या इंग्रजी आणि मराठीचा अभ्यास करा. आणि मित्रो, या ठिकाणी दिलेले हे 2 महत्त्वाचे व्हिडिओज अवश्य पहा. भेटूया प्रयोगावरील व्हिडिओमध्ये. तोपर्यंत हॅव अ गुड डे. थँक्यू.